जाळल्यात त्या गाड्या नक्की कोणी जाळल्यात यांच्या गावात घडलेली घटना आहे, काय सांगाल तुम्ही, काय सांगताय? हो बुजुर्गांना त्या गाड्या माझ्या मुलांनी जाळलेल्या नाहीत, ते CCTV फुटेजमध्ये जे दिसतंय ती चुकीची व्यक्ती आणि यांनी मुलगा नाही का तिथं? मुलगा हॉस्पिटलमध्ये माझा ॲडमिट आहे, त्याला चालता येत नाही. तुम्ही जाऊन ॲडमिट कुठं ॲडमिट आहे? नारंगावला. किती दिवसापासून? अहो 1.5-2 महिने झाले. पहिला वायशी याला होता, ससूनला होता, ससूनवरून खाजगी हॉस्पिटलमध्ये आणलाय. बरं, नारायणगावला कोणाच्या हॉस्पिटल? भोसले हॉस्पिटलला होता. भोसले हॉस्पिटलला ॲडमिट आहे का होता? आता त्याला घरी नेलाय, त्याला चालता येत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत, आता 1.5 लाख रुपये आम्ही भरलेत. त्याच्यामुळे डॉक्टर काय म्हणले, तुम्ही घरून त्याला येऊन जाऊन पट्ट्या करू शकता. मुलगा तुमचा घरीच आहे ना, गावातच आहे ना? इथं नाही, मंतरला आहे तो बहिणीकडे. म्हणजे बहिणीकडे ठेवलेलं आहे? हा, तिथून पट्ट्याची सडा पट्ट्या बदली करायला नारंगावला जावं लागतं. तुम्ही पाहिलं तर डिपार्टमेंटला जाऊन म्हणा तुम्ही चौकशी करा डॉक्टरांपाशी ना. आता गावात त्यांच्या CCTV जे समदिसतो गाडी जाळताना तो कोण आहे? तो इसम मला काय माहित आहे, आम्ही इथं नाही तर आम्हाला काय माहिती. यांनी हा डाव रचलेला आहे, कारण याला गुतवायसाठी काय गाड्या जाळायच्या, गाड्यांना इन्शुरन्सचे फुल. आता त्या गाड्या पेटवल्या तर भरपूर भरपाई मिळेल, मग याच्यावर टाकलायचं ते. तो कोण आहे ते डिपार्टमेंटकडे जाऊन तुम्ही तपास करा ना. त्याचा पूर्ण हात जळालेला आहे आणि तिथं ते उजव्या हाताने पेट्रोल होतो, हे प्रथमदर्शी तुम्ही बघितलं कॅमेऱ्यामध्ये. मग तो कसा काय असू शकतो? त्याला बॉटल सुद्धा धरता येत नाही, पाणी सुद्धा पिता येत नाही. म्हणजे जिथं यांनी हा फक्त याच्या विरोधात डाव रचून याला कसं बदनाम करता येईल आणि याला कसं डिपार्टमेंटला उचलाय सांगायचे पैसे देऊन, हे त्यांच्या डोक्यात आहे. तुमची अशी काही दुश्मनी आहे त्याच्याशी? दुश्मनी काय नाही, त्यांच्या गावात अनधिकृत बांधकाम झालेले, त्याच्या गावात 2-4 गाड्या आहे डीजेच्या, त्याच्या पण अर्ज आहेत. तो घरपट्टी भरीत नव्हता, पण त्याने आत्ता भरली घरपट्टी. आणि गावात सर्वसामान्य पहिली घरपट्टी घेतली जाते आणि मग त्यांना काय पेपर लागतील ते दिले जातात. तुमची भाऊबंद किती नाही काढली जातात? आम्ही रमाळ्यात राहिला साहेब, 1.5 किलोमीटर. आम्ही गावात पण नाही. आणि तो म्हणतो 8 दिवसापूर्वी आला होता. त्यांनी ते 8 दिवसापूर्वी तो जर गावात आला होता ना, त्यांनी दाखवा गावात सगळ्या रस्त्याला पण कॅमेरे आहेत, गावात पण कॅमेरे आहेत. म्हणजे प्रत्येक रस्त्याला CCTVचे कॅमेरे चालू आहे, CCTV ना. यांनी माझ्या मुलाला यात्रेची आणलं दोघांची गाणी मिळून. आणि तो तुषार जो पण ती याची गाडी जाळली ना, त्याला तो पण यांना इनवाली, त्या दुसऱ्यांच्या का नाही जाळल्या, त्याचीच का गाडी जाळली? काहीतरी पाणी मुरते ना कुठंतरी, म्हणूनच जाळली ना. त्यांनी जाळली का यांनी त्याला जाळले हे नाही नसतं का? प्रथमदर्शी साक्षीदार नाही कोणी. तो म्हणतो त्यांनी माझ्या अगो पेट्रोल टाकलं तिथं बोलून आणि मला पेटून दिले. म्हणजे तुमचा मुलगा नाहीच ना. मी 100% नाही, ये का डाव रस्त्याला आहे का, याला कसं बदनाम करायचं, कसं गावातून घालवायचं. आणि यांची दादागिरी नाही का गावात? यांचे मी अर्ज दिलेत. यांची धान्य कुठं मारुतीच्या मंदिरात वाळायला असतं, गावाने आता याला कंपाऊंड घातले. यांचं डीजेचं सामान मारुतीच्या मंदिरात. मारुतीचं मंदिर आहे सार्वजनिक असतं का ज्यांचं वैयक्तिक आहे? आता पण तुम्ही देशी बघितलं गावात डीजे किती उभ्या गाड्या उभ्या त्याच्या अनुचितपणे. त्याची जागा नाही, तू कुठेही रस्त्याला गाड्या उभ्या करतो. त्याचे 4 व्हीलर आहे, तुम्हाला सांगतो एक पिकअप आहे, 2 डीजेच्या गाड्या आहेत, तो तिथे उभ्या करतो गावामध्ये. त्याचे अर्ज पण आहे माझ्याकडे, मी तहसील गेलेलं आहे ग्रामपंचायतमध्ये. तुमचं व्यक्तिगत भांडण चालूच आहे? व्यक्तिगत म्हणजे हेच ना गावगाड्याचं, त्याची हाय दुश्मनी गाडीतोय. आणि माझा मुलगा असेल ना तर डिपार्टमेंट करेल ना चौकशी, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा. कालच्या घटनेत रविवारी जी गाड्या जाळल्याची घटना घडली, हे जे रमेश थोरात म्हणून जे इसम आहेत त्यांचं म्हणणं आहे का हा तो मी नव्हेच, म्हणजे त्यांचा मुलगा तिथं नाहीच. पोलिसांनी याची पूर्णपणे सखोल चौकशी करावी, गावात असलेल्या CCTVचे फुटेज पाहावे. त्या फुटेजमध्ये जर माझा मुलगा जर आरोपी असेल तरच कारवाई करावी, नसेल तर अन्य कुणी असेल तर माझ्या मुलावर कारवाई कशासाठी? ही व्यक्तिगत काय दुश्मनी आहे की काय, याचा तपास पोलीस करतीलच. पोलिस निरपेक्षपणे काम करतील हीच अपेक्षा. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, पाडळे आहे.